सगळेजण बिळामध्ये का नेमकं लपले? जसा माझा राजा आहे तसा मग तो त्यांचाही राजा आहे. मग ते का अशा डोंगराच्या मागून आम्हाला बघताय? तुम लोग सब लोग झाड़ के पीछे छुप के मेरे को सुन रहे, मेरे को मालूम है. छत्रपती शिवाजींच्या महाराजांचा मावळा छाती टोक पद्धतीने उभा राहतो असा सारखा मागे उभा राहतो. आज अगर आपल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय, भगवा टोपा घालून साजरा करतोय, मग बाकी सगळे जण बिळामध्ये का नेमकं लपले? जसा माझा राजा आहे तसा मग तो त्यांचाही राजा आहे. हे जे काही सेक्युलर जिहादी जे बोलतात, मग ते का अशा डोंगराच्या मागून आम्हाला बघताय? तुम लोग सब लोग झाड़ के पीछे छुप के मेरे को सुन रहे, मेरे को मालूम है. म्हणून तो बोलतो ना, छत्रपती शिवाजींच्या महाराजांचा मावळा छाती टोक पद्धतीने उभा राहतो असा गांडून सारखा मागे उभा राहतो. हेच तर फरक आहे ना. आज तर फरक आहे ना आमच्या राजामध्ये आणि त्या औरंगे आणि त्या टिप्यामध्ये. आज तर फरक आहे. इथंच तर कळतं ना बाबा कोण कोणाचं आहे. इथेच तर कळतं ना. आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवलं, जे करायचं छाती ठोक पद्धतीने करा, असं नाही झाडाच्या मागे लपून. आणि मला आश्चर्य वाटतं, अगर महाराज सेक्युलर होते, सगळ्यांचेच होते, प्रत्येक जाती धर्माचे होते, तर मग आमच्या बरोबर गोलटोपी दाढीवाले का साजरा करत नाहीयेत हा प्रश्न माझ्या समोर आहे. त्यांनी पण आमच्यावर बसलं पाहिजे, शिवरायांची गाणी गायले पाहिजे, त्यांनी पण हा शिवराज्याभिषेक प्रत्येकाने आपल्या घराच्या वरती शिवरायांचे फोटो लावले पाहिजे. मग त्यांना कशाला लपायला लागतंय? त्यांच्या पुढे पोलीस लावायला लागतंय. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे तर इथे संख्या जास्त आहे ना, मग मुठभर भगवादारांसाठी पोलीस कशाला? आम्ही तर एवढे लावत ना, एवढेच आहे. ते एवढे आहे काय 400, 500, 1000, मग ते लपले आणि आम्ही बाहेर आहे. आज तर रक्ताचा फरक आहे ना. आमचं रक्त भगवं आहे. आमचं रक्त भगवं आहे आणि आमच्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून आम्ही जे जेव्हापासून ह्या शिवराज्याभिषेकाचं सगळं जी चर्चा येण्याची सुरुवात झाली, मला आश्चर्य वाटतं. आम्ही सगळे छाती टोक पद्धतीने सांगतोय, जे राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार लोकांनी निवडून दिलं, विधानसभेला या महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने आपल्या हक्काचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलं आणि एक कडवट हिंदुत्वादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या 6व्या माळावर आज बसवलेल्या 6व्या माळा. आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही छाती ठोक पद्धतीने सांगतो की आज जो नितेश राणे आमदार झालाय ना, फक्त हिंदू मतांवरच झालाय. त्यांनी छाती ठोक विचारा. माझ्या मतदारसंघाचे माझे सहकारी आले, आम्ही कुठल्याच मोहल्ल्यामध्ये गेलो नाही मतदान मागायला. उलट माझं मतदान मी 2014ला 26,000 निवडून आले. आज 2024ला जेव्हा तिसरी निवडणूक लढवली आणि एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून लढवली, तर 26,000चा 58,000 झालेले आणि तुमचा
नितेश राणे आमदार नसता, नितेश राणे आमदार नसता. म्हणून आज हे जे सरकार जे काय राज्यामध्ये आलंय, प्रशासनाने व्यवस्थित कान उघडून ऐकावं त्यासाठी आलेलो आहे. हे सरकार जे इथे आलंय आमच्यासाठी सर्व धर्म समभाव आम्ही चाटत बसत नाही. हे भाईचाराचा टेप रेकॉर्डर लावत नाही. गंगा जमुना तहजीब आहे ना, शुक्रवारी टाका त्यांच्या सिलेंडर मध्ये. हे सरकार जसा बापूंनी सांगितलं, मीही वारंवार बोलतो, हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे पहिलं हिंदूंचं हित पाहिलं जाणार, मग बाकीच्या सगळ्यांना मोजलं जाणार. आणि म्हणून प्रशासनाला सांगेन, आज जे पाहिलं, आज जे डोळ्याने पाहिलं, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याच्या राज्यामध्ये इथे राहतो. कायद्याच्या राज्य जे नियम हिंदूंना लागतात ते नियम अन्य धर्मांना पण लागतात. अगर आम्ही आमच्या सणासुदीच्या दिवशी आम्ही 10 वाजताचे बंधन पाळत असू, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे आमच्यासाठी दिले ते त्याचे तंतोतंत अगर आम्ही पालन करत असू, मग त्या बाकींच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का इथे? तुमच्यासाठी कायदे नाही. आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करणं प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं काम आहे, हे मी इथे ह्या निमित्ताने सांगून जाणार आहे. कायदा अगर तुम्ही हिंदूंना लावत असाल, छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन हे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि शिवराज्याभिषेक साजरा करत असताना 100च जावा, 50च जावा, मोजून जावा, एवढ्या नाकाबंदी लावताय, एवढे पोलीस आमच्यासाठी लावताय. आणि ते जेव्हा गोल टोपी दाढीवाले 10,000 या विशालगडवर येतात, तेव्हा प्रशासनाचे डोळे उघडत नाही. मलाही बघायचंय, इथून माझी गाडी जाणार मंत्रालयापर्यंत. मी देवाभाऊंच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमध्ये हे सांगून जातो तुम्हाला, लक्षात. नुसतं वरती चढत नव्हतो, प्रत्येक अधिकाऱ्याची यादी तयार करत होतो. विशाळगडाला मुक्ती द्या. प्रत्येकाच्या यादीमध्ये, माझ्या यादीमध्ये एक नाव आहे. आणि आता पुढे सोमवार पासून कळेल कसे फटाके वाजतात. आम्ही अगर या राज्यामध्ये त्या मंत्रालयामध्ये बसलो असू आणि माझ्या हिंदू समाजामध्ये मुळे बसलो असू, काय झालं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वोट जिहादच्या नावाने जे काय हे त्यांचे खासदार निवडून आले विरोधी पक्षाचे. प्रत्येक खासदाराच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे फडकले, हिरवा गुलाल उडाला, सरतन से जुदा सारखे नारे लागले, पाकिस्तान जिंदाबाद सारखे नारे लागले. महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि म्हणून विधानसभेमध्ये आम्हाला हिंदुत्ववादी विचाराचंच सरकार पाहिजे म्हणून राज्यामध्ये तो फगवा फडकवला आणि महायुतीचं सरकार निवडून आलेलं आहे. हे नुसतं भाषणात सांगण्यासाठी बोलत नाही आम्ही. लोक बोलतील तुम्ही नुसतं बोलता हो, पण आमच्यावर केसेस पडतात. ते काय अधिकारी आमच्यावर अन्याय करतात. नाकाबंदीच्या इथे उभं केलं, त्याला पण पठाण नावावाल्यालाच उभं केलंय तिकडे. काय जाधव आणि भोसले का नाहीत का आपल्याकडे? सगळ्याची नोंद आहे, तुम्ही लक्षात घ्या. सगळ्याची नोंद. आम्ही राज्यामध्ये असताना, आम्ही मंत्रालयामध्ये बसत असताना माझ्या हिंदू समाजाला अगर अशा पद्धतीचे आवाहन करायला लागत असेल
बापूंसारख्या माझ्या हिंदुत्वादी सहकाऱ्यांना इथे अशा पद्धतीची पेटवण्याच्या भाषण करत असतील कारण करायला लागत असेल तर यापेक्षा राजीनामा देऊन आणि घरी बसेन मंत्रालयाच्या पायऱ्या आम्ही कधी चढणार नाही, लक्षात घ्या. आम्ही बसलोय, तुम्ही चिंता करू नका. हा तुमचा नितेश राणे, हा काय मी काय कुठला व्हाईट कलर मंत्री नाही ते. मला माहिती आहे कार्यक्रम कसे करायचे. उगाच काय मस्जिदीमध्ये माझ्या नावाचे फतवे निघत नाही. आणि याला काय वाटतं तिथून लांबून लांबून फोटो बिटो काढले, काय करणार माझं खूप बघितलं. नाश्त्याला खातो आम्ही. आम्ही जे इथे बसलोय आलोय प्रशासनाला सांगेल कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार अगर माझ्या कुठल्याही हिंदुत्वादी कार्यकर्त्यावर माझी पाठ फिरल्यावर अगर काही झालं तर आमच्याशी तुम्हाला बोलायला लागेल आणि 6व्या माळ्यावरून फोन येईल, एक लक्षात घ्या. सांगायचं नाही आम्ही काय चुकीचं बोलत नाही, काय चुकीचं मागणी करत नाही. अहो अतिक्रमण आहे. कायद्यामध्ये कुठल्याही गड किल्ल्यावर अतिक्रमण बनवण्याचा कुठलाही कायदा असेल तर इकडच्या संबंधित महसूल आणि पुरातन खातं आणि पोलीस खात्याने मला तो जाण्या अगोदर कायदा आणून दाखवा किंवा माझ्यावर चालत चालत गाडीपर्यंत खालती जावं. बरोबर अर्धा तास लागतो. जो कायद्याच्या कागदपत्र असेल मला येऊन दाखवा. त्या कागदामध्ये लिहिलं असेल की गड किल्ल्यांवर अतिक्रमण, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे अतिक्रमण चालतात, मी तुम्हाला मंत्रालय जाईपर्यंत तुमचं प्रमोशन करून देतो. अहो मला माहिती आहे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथे महाराजांचं मंदिर आहे एकमेव. मी जेव्हा तिथे एकदा दर्शनाला गेलेलो तेव्हा तिकडच्या पुजारीने मला येऊन सांगितलं की नितेशजी आम्हाला जरा इथं डागडुजी करायचं. हो बघा टाईल तुटले आहेत, जरा इथे पिलर जरा ढासळले आहेत, जरा काहीतरी मदत करा. 8 ते 9 अधिकृत 8 ते 9 महिने पाठपुरावा करायला लागला तेव्हा जाऊन साधी टायलिंग करू शकलो. आणि हे काय हे लोकांच्या आप्पाचा पाकिस्तान आहे का? ते आम्ही सोडणार? आमच्या कालची वाघजाई देवीचं मंदिर आहे, विशाळाची करी मालकीन आई वाघजाईच्या नावानं. इथे सांगून जातो आमच्या त्या देवीचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची. विशालगडवर कोणीही अगर पाऊल टाकत असेल तर तो फक्त माझ्या देवीच्या दर्शनासाठीच भविष्यामध्ये टाकणार. ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. बाकी सगळेजण बसून त्याच्याने कुरमुरे खात आहेत आमचे इथे हिंदू व्यापारी, पण मी नाही बोलत नाही. बिचारे करतात पोटापाण्यासाठी काम, पण त्यांनाही आमच्या देवीच्या निमित्ताने मोठं करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल. हाही शब्द तुम्हाला इथे देऊ लागतो. लॉज चालताय, दारू प्यायला कार्यक्रम चालतायत, फार हिंमत आहे, फार हिंमत आहे. एवढीच हिंमत अगर जामा मस्जिद मध्ये करा, एवढी हिंमत त्या औरंगाबादचे जे काही ते कवर टाकून ठेवलंय तिथे जाऊन काहीतरी करायला बघा. गावाच्या हजेलीमध्ये जाऊन तिथे एक छोटीशी वीट तरी लावून बघा, का आपण परत घरी पाठवते. एवढा कडवटपणा असतो. पण आम्ही नाही बोलत की तुम्ही हातात कुठलाही कायदा घ्यायचा नाही, घ्यायचा कुठलाच कायदा हातात घ्यायचा नाही. आम्ही बसलोय ना मंत्रालयाच्या खुर्चीवर, काय चिंता करतात? काही चिंता करू नका. या विशालगडला जी मुक्ती तुम्हाला जी अपेक्षित आहे ना
आमचंच हिंदुत्वादी सरकार तुम्हाला करून दाखवेल हा शब्द तुम्हाला फक्त आमचं जसं बापू बोलले ना 1 वर्ष तारखा देणार नाही शब्द पाळणाऱ्यापैकी आहे मी गमिनी गावावाला आहे महाराजांनी आम्हाला युक्ती तिथे युक्ती शक्ती तिथे शक्ती दाखवलेली आहे म्हणून कशी युक्ती वापरायची आणि कधी बुलडोजर फिरवायचा हे आमच्यावर सोडा जास्त त्रास जाता जाता कोणी जास्त त्रास घ्यायचा नाही वातावरण तर बिलकुल खराब करायचं नाही आज जे काही तिकडे बसले आहेत ना त्यांना हेच पाहिजे की आपण वातावरण खराब करायला पाहिजे अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे स्वराज्य अगर स्थापन झालं नसतं शिवराय अगर आपल्या इतिहासामध्ये त्यांनी इतिहास घडवला नसता तर हिंदू म्हणून आपण श्वास पण घेऊ शकलो नसतो आज जी काय समान नागरी कायद्याची जी काय चर्चा चालू आहे समान नागरी कायद्याचे जन्मदातेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येकाला समान हे होता अधिकार होता म्हणून आमचं हे राज्य ज्या महाराजांच्या विचारांवर हिंदुत्वादी विचारांवर चाललंय इथेही समान नागरी कायदा स्वराज्याच्या निमित्ताने नक्की येणार हे ह्यांच्या समोर सांगून जातोय समोर सांगून जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सेक्शन 44 मध्ये 44 मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे आणि म्हणून या विशालगडच्या या शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने सांगतो आज खूप वर्षापासून इथे यायचो खरं म्हटलं तर त्यावेळी जेव्हा फटाके फुटले तेव्हाच यायचो मी माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करेन मस्त फटाके फोडले पण भावानो काहीच चिंता करू नका मी माझ्या हिंदू समाजाला पण इथे सांगेन तुमच्या निमित्ताने हिमतीने तुमच्या विशालगडवर या मोठ्या संख्येने या कुठलीही भीती मनात बाळगू नका तुमचे सगळ्यांचे भाऊ आज मंत्रालयामध्ये बसले कुठल्याही हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर हे लोकांचे शुक्रवारी सिलेंडर वरती येणार नाही एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ काय चिंता करू नका आणि म्हणून जाता जाता एवढंच सांग पोलीस प्रशासन असो सगळ्या प्रशासनाला सांग एवढी ताकद आमच्यासाठी लावू नका रे बाबा तुम्ही आमच्या बरोबर आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्ही फक्त तुमचे कायद्यानुसार नियमामध्ये काम करा माझ्या हिंदू समाजाचा कुठलीही भीती त्यांच्या मनामध्ये असता कामा नये एवढी काळजी माझ्या इकडच्या प्रशासनाने घ्यावी एवढं ठणकावून ह्या निमित्ताने मी सांगून जातो परत एकदा आपण सगळेजण इथे मोठ्या संख्येने जमलात आमचा जो आदर सत्कार केलात यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला एकदा भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जोरातून पुढच्या शुक्रवारी पर्यंत ऐकायला आलं पाहिजे जय जय श्रीराम